कोकणातील या भन्नाट जागा तुम्ही फक्त एका दिवसात पाहू शकता, यावर तुमचा विश्वासच बसणार नाही. कसं ते जाणून घ्यायला रील शेवटपर्यंत बघा. हे आहे स्वर्गीय राजापूर. मुंबई पुणेवरून ट्रेन किंवा गाडीने अगदी सकाळी सकाळी राजापूरला पोचा आणि सर्वात आधी दर्शन घ्या या सर्व पापे धुवून टाकणाऱ्या धूतपापेश्वराचं. असं म्हणतात इथे दर्शन करणे म्हणजे चक्क काशी विश्वेश्वराचं दर्शन केल्यासारखंच आहे. इथलं निसर्गरम्य वातावरण पाहून तुमच्या ट्रिपला एक परफेक्ट स्टार्ट मिळेल. इथूनच पुढे जा राजापूरची गंगा पाहायला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या राजापूरच्या कुंडातील प्रवाहाला साक्षात गंगेचे महत्व दिलेले आहे. हे पाहिल्यावर तुम्ही गरम पाण्याचे कुंड असलेल्या उन्हाळे येथे जा. असे म्हणतात इथल्या गरम पाण्यात स्नान करून अनेक आजार निघून जातात. त्यानंतर मस्तपैकी नाश्ता करून घ्या आणि इथूनच अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेल्या खारेपाटण मधील कालभैरव मंदिरात दर्शन करा. हे मंदिर जरी राजापूर मध्ये नसले तरी एकदम भव्य आणि सुबक नक्षीकाम असलेले हे मंदिर पाहणं नक्कीच वर्थ इट आहे. हे पाहून मग खुद्द राजापूर मध्ये या आणि इथल्या मार्केट जवळच असणाऱ्या श्री नीना देवी आणि कामादेवी अशा देवींच्या 2 सुंदर मंदिरांना नक्की भेट द्या. त्यानंतर दुपारी जेवायला राजापूर हायवेला महानगर गॅसच्या अपोजिट असलेल्या मधुर्स किचन या खानावळीत व्हेज स्पेशल द्रौपदी थाळी ट्राय करायला विसरू नका. इथे नॉनव्हेज फूड पण एकदम ऑथेंटिक मिळतं. जेवून झाल्यावर निघा इथून 35 किलोमीटर कशेळीच्या दिशेने. इथे सर्वात आधी ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आडिवरे मधील या महाकाली मंदिरात दर्शन घ्या. इथल्या देवींचं रूप आणि परिसर मन थक्क करून टाकतो. इथे दर्शन करून थेट निघा कशेळी मधील कनकादित्य मंदिराकडे. कोकणात असणाऱ्या मोजक्याच सूर्य मंदिरांपैकी हे मंदिर खूपच लक्षवेधी असून या मंदिरातील मूर्ती जिथल्या गुहेत सापडली होती अशा देवघळी कशेळी बीचला तुम्ही सनसेट पाहायला येऊ शकता. इथल्या टेबल पॉइंट वरून उसळणाऱ्या लाटा आणि सूर्यास्त पाहणं म्हणजे स्वर्गीय अनुभव. या सर्व प्लेसेसच्या डिटेल आयटिनरी प्लॅन साठी कमेंट करा राजापूर डिटेल आणि अशाच हेल्पफुल व्हिडिओ साठी चला जाऊला फॉलो करा.